चला मित्रांनो, आज आपण चांगल्या पद्धतीनं चिकन बनवता। हे चिकन बॉयलर कोंबडीचं आहे। 1 किलो चिकन आणलेलं आहे आपण। आता ते आपण सोडून घेऊत। हे आपण 1 किलो चिकन आणलेलं आहे। आता हे आपण चांगल्या पद्धतीनं धुवून घेऊता। चला आता आपण हे चिकन चांगल्या पद्धतीनं धुवून घेऊता। धुवून घेण्यासाठी पहिल्यांदा पाणी टाकूत। आता आपलं हे चिकन धुणं चालू आहे। हे चांगल्या पद्धतीनं असं घुसून धुवून घेऊन हे आपण इकडे पाहुण्यात काढूता दुसऱ्या ह्याच्यात। चांगल्या पद्धतीनं आपण आज उकड बनवत पहिल्यांदा। आणि हे घाण जे पाणी असते ना टाकून द्यायचं। आता आपण हे घाण पाणी टाकून दिलेलं आहे आणि परत एकदा धुवून घेऊता चिकन। आता हे चांगल्या पद्धतीनं धुवून घेऊता अजून एकदा। आता हे चिकन आपण मराठीमध्ये हे चिकन आपण ताटलीमध्ये काढूता। आणि हे जे चिकन आहे हे बॉयलर कोंबडीचं आहे, गावरान कोंबडीचं नाही। हे अशा पद्धतीनं पूर्ण पिळून चिकन हे आपण इकडं काढून घेऊता। आणि ज्यावेळेस आपण हे चिकन विकत घ्यायला जातो ना त्यावेळेसच हे बारीक बारीक कट करून तिथूनच घ्यायचं आणि शिजवूनही देतात ते द्यायचं। म्हणजे अशा पद्धतीनं वरचा चमडा शिजवून देतात। तर हे याच्यामध्ये आपल्याला हळद मिक्स करायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला उकड बनवायची। आता आपण हे चिकन स्वच्छ पद्धतीने धुतलेलं आहे आणि धुतल्यानंतर आता आपल्याला या चिकनसाठी लागणाऱ्या वस्तू गोळा करू उकड बनवण्यासाठी। उकड नंतर आपण चांगली रस्सा भाजी बनवणार आहोत। पहिल्यांदा उकड, तर याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागेल। तर आपण आता कोथिंबीर घेऊयात। आपल्याला जेवढी कोथिंबीर लागेल ना तेवढीच घेऊत आपण, जास्त पण नाही घ्यायचं। आता कोथिंबीर घेण्यासाठी आपण जात आहोत। आणि कोथिंबीर ताजी असलेली सर्वात चांगली हे कोथिंबीर आहे। तर आपल्याला कोथिंबीर उकड बनवण्यासाठी लागणार आहे। हे कोथिंबीर आपण मिक्स करून भाजी बनवणार आहोत। द्या कोथिंबीरीने एक चांगली टेस्ट येते त्याची। आता आपण एक कोथिंबीर धुवून घेणार आहोत। कोथिंबीर धुवल्यानंतर चिकन उकडमध्ये मिक्स करणार आहोत। चला आपण जे चिकन आणले त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करूयात। हळदीनं हे अशा पद्धतीनं हळद सर्वांकडे मिक्स करायचं आणि हे हलवून घ्यायचं असं पूर्ण ह्याच्यामध्ये। उकड बनवत असताना कधीही मीठ जास्त प्रमाणात टाकायचं नाही, खूप कमी टाकायचं मीठ। आता आपण उकड बनवण्यासाठी कांदा पण चिरत आहोत। कांदा फक्त फोडणीमध्ये टाकायचा आणि कोथिंबीर जे आहे ते आपण मिक्स करू शकतो चिकनमध्ये। आता आपला हा कांदा चिरायचा झाला आहे, कोथिंबीर पण घेतली आहे, चिकन पण घेतलेलं आहे आणि गॅसवरती कुकर पण ठेवलेला आहे। त्या कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तर आपण सगळं ठेवल्यानंतर आता खाली गॅसला जाळ लावत आहोत। जाळ लावल्यानंतर तेल ओतायचं। कुकरमध्ये आपण हे चमच्याने तेल मोजून टाकत आहोत, जेणेकरून जास्त पण तेल चांगलं लागत नाही। जेमतेम आपणाला कांदा लाल होईल इतकं तेल लागेल। हे आपण तेवढं तेल टाकलेलं आहे। चिकनमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, खूप थोडं, जास्त नाही टाक। आता आपण कोथिंबीर ही चिकनमध्ये मिक्स करणार आहोत। हे पूर्ण असं कोथिंबीर तोडून घ्यायचं। आधी आपण शेतातून जाऊन आणलेली आहे कोथिंबीर आणि आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते आपण चिकनमध्ये मिक्स करणार आहोत। अशा पद्धतीने याच्यात टाकून घ्यायचं। आता आपण तिकडं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे।
आणि तेल गरम झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण जो चिरलेला कांदा आहे ना तो आपण टाकणार आहोत. असा आवाज आला पाहिजे तेल गरम झाल्यानंतर. हे आवाज दिलेला आहे तर आपल्याला हलवून घेऊ चांगल्या पद्धतीनं. ते असं हलवून घ्यायचं आणि पूर्ण कांदा हा ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचा. आता हे कांदा आपला लाल होत आहे थोडा थोडा. पूर्ण ब्राऊन झाल्याशिवाय त्यामध्ये चिकन टाकायचं नाही. आता हा अशा पद्धतीनं पूर्ण कांदा लाल झाल्यानंतर चिकन टाकायचं. तर हे चिकन आपण सोडत आहोत त्याच्यामध्ये. हे असं उचलून हे पहिलं आपण उकड बनवणार आहोत आणि उकडपासूनच चिकनची भाजी बनवणार आहोत. आता हे पूर्ण आपण चिकन कुकरमध्ये टाकणार आहोत आणि पूर्ण चिकन टाकायचं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कुठलंही पाणी टाकायचं नाही. हे अशा पद्धतीनं पूर्ण चिकन आपण टाकून घेतलं आहे. आता ह्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं एकदा. पूर्ण असं हलवून घ्यायचं आणि त्याचं टोपण लावून शिजण्यासाठी ठेवून टाकायचं. तर हे पूर्ण चिकन शिजण्यासाठी आपणाला कमीत कमी याच्यात 5 शिट्ट्या झाल्या पाहिजेत. चला धर असं तर मी आता याचं टोपण लावतो. आता आपण हे टोपण लावून घेऊ शकतो. आता हे आपण शिजायला ठेवलेलं आहे. याच्या कमीत कमी 5 शिट्ट्या झाल्या पाहिजेत. 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं चिकन उकड हे शिजलं जाईल. आणि बघूत आता आपण शिट्ट्याची वाट. आपलं हे उकड शिजत आहे आणि आता याची पहिली शिट्टी होऊ शकते थोड्या वेळात. आपण चिकनची भाजी बनवण्यासाठी खूप कमी सामान वापरणार आहोत. मसालेही खूप कमी वापरणार आहोत. कमीत कमी मसाले वापरून जास्तीत जास्त चांगली कसं भाजी बनवता येते ती बघणार आहोत. आपण उकड बनवण्यासाठी फक्त कांदा आणि कोथिंबिरीचा वापर केलेला आहे. आपण दुसऱ्या शिट्टीची वाट बघणार आहोत. अशा 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं चिकन हे शिजलं जातं चांगल्या प्रकारे. 5 किंवा 4 शिट्ट्या होऊ द्यायचं जेणेकरून चिकन हे चांगल्या पद्धतीने शिजलं जातं. आता एक पहिली शिट्टी झालेली आहे. आता दुसरी शिट्टी लगेच होते. अशा पद्धतीनं 5 शिट्ट्या होऊन जातात खूप लवकर. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. वास खमंग येत आहे उकडचा. आपण कसल्याही प्रकारे याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही. पाणी टाकल्यानंतर त्याची चव निघून जाते. फक्त त्याच्या अंगचंच पाणी खूप जास्त निघतं. ज्यावेळेस आपण रस्सा भाजी बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी गरम करून टाकायचं. ते आता आपल्या कुकरची खूप फास्ट वाटतं. आणि पूर्ण 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघू. आता ही आपल्या कुकरची 4थी शिट्टी झालेली आहे आणि आमचा आचारी बसलेला आहे. खूप मस्त प्रकारे तो चिकन शिजवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता बघूयात आपण 5वी लास्ट शिट्टी झाल्यानंतर आपण खटका बंद करून टाकणार आहोत. शिगडी बंद करून टाकणार आहोत आणि थोड्या वेळानं उघडणार आहोत. आता हे आपल्या 5 शिट्ट्या झाल्यात. आता आपण बंद करणार आहोत.
थोड्या वेळानं आपण हे कुकर शिजलं का नाही ते बघणार आहोत. ते चक्का आपण बंद केला. ते 5 शिट्ट्या कंप्लीट झालेल्या आहेत. आपल्या 5 शिट्ट्या कंप्लीट झाल्यानंतर लगेच टोपण उघडायचं नाही आहे. 15 ते 20 मिनिटानंतर उघडायचं. मी व्हिडिओ हा पॉज करत बनवत आहे, त्याच्यामुळं कमी वेळ लागत आहे. आता आपण तिकडे बंद केलं, त्याची हवा जायची वाट बघत आहोत. चला आपण एक वेळेस चेक करू त्याच्यात हवा आहे का नाही. हवा आहे अजून. आपण थोड्या वेळ असंच थांबूयात आणि पुन्हा शिजले का नाही उकड आपण चेक करूयात. चला आता आपल्या कुकरमधलं सगळी काय हवा निघून गेलेली आहे. आता आपण आपलं उकड शिजले का नाही ते बघूयात. आता हे काढून चेक केलेलं आहे. अशा पद्धतीनं ॲटोमॅटिक याचं पाणी सुटलं जातं. आपण कसल्याच प्रकारचं याच्यामध्ये पाणी टाकलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये आपण फक्त थोडीशी हळद आणि मस्त शिजलेलं आहे चिकन. मस्तपैकी शिजलंय. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं की आपलं उकड तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण याच्यापासून तिखट रस्सा भाजी चिकनची कसं बनवायचं ते पाहणार आहोत. ते आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे चिकन. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रस्सा भाजी कशी बनवायची. ओके.